तुम्ही म्हणता ना सापाची भ्या हे असलं माझ्याकडं तर साप येऊ शकते माझ्यापर्यंत नाही. म्हणजे थांबा हे काहीतरी वेगळंच दिसतंय. काय ते? म्हणून मी ह्या जंगलात राहते. ही मिळू चिचून पाण्यात टाकायची आणि ते पाणी निरगुड्याच्या पाल्याने घरभर शिपडायचं. येत नाही. तुला कुठं सापडलं हे? काटा जर लागला ना का नक्कवर द्यायचं असं कातरून गिळ्याचे ह्याने कातरून द्यायचं, चावायचं, गुटकी गिळायची. 3 उलट्या झाल्या का साप उतरला. हे काय तुम्हाला किती रुपयाला विकणार तू? ते 30 लाखाचं आहे तरी आम्ही देत नाही. काय पण सांगत नाही. डॉक्टर पण झटून गेल्यात पण आम्ही डॉक्टरला पण देत नाही. काय नाव घ्यायचं? सापाची मुंगसाची झोंबी झाले ना तेव्हा त्या माणसाने हेर ठेवली तेव्हा ती माझ्या चुलत्याला भेटलेला आहे. जंगलात एवढ्या फिरते, गवतात नाही फिरते पण काही मला दिसत नाही. ह्याच्या मुलं जवळ माझ्या येत नाही. जवळच असतं ना. रात्रीची एकटी जाते. 2-1:30 वाजेपर्यंत मी रानात असते. खोकला हाय, नुसता बरका पडतोय, ताप येतोय, पोटात आग होते. 4 वाजता उठायचं, ह्या बांगड्या अशा करायच्या. पहिलं उगवतलं तोडायचं पान, मागून मावलतलं तोडायचं, खाली देशाला हळदीसारखं असतं त्याला म्हणतात पितांबरी, त्याच्यामध्ये टाकायचे ते पाणी करायचं, कपाळाला लावायचं आणि हाताने तुमच्या तोंडाला तो गलास लावायचा आणि ते पाणी पिलं का झालं तुम्ही चांगलं. जाळं बांधून ठेवलेलं होतं ना ते मी उचलायला गेले, लोंबकाळायला लागलं. त्याचं ते दात अडकलं ना ते आपल्या जाळ्यात अडकलं, तो खाली लोंबकायला लागला. म्हणलं काय आहे तस, तेव्हा तुम्ही बघितलं त्या रस्त्यावर तो नुसता मेला, तळमळ करून मेला. ते ह्याने 15 दिवसांनी मग तो काढला. प्रेमाने बोलवलं तर मुक जनावर पण जवळ येते. माणसाला प्रेम दिलं तर माणसं पण जवळ येतात. तुला यायचं आमच्या बरोबर आहे का? येते का जवळ? मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आजूबाजूला तुम्ही पाहिलं असेल ही झोपडीवाचा घर आहे. फक्त त्याला घर का म्हणायचं की हे लोक राहतात म्हणून. ह्या झोपडीमध्ये वरून पाणी गळू शकतं, बाहेरून विचुकाटा येऊ शकतो, तरी पण हे 2 जीव राहतात. आणि हे 2 जीव राहण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे एक पॉवर आहे. त्यांनी शेतामधून, रानातून, जंगलातून गोळा केलेली आहे. ती पॉवर म्हणजे ही मुळी. ही मुळी आहे फक्त अर्ध्या पोटाची, 1 इंचाची, पण या मुळीची किंमत आहे जवळजवळ 20 लाख रुपये. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्याचं 20 लाख रुपये किंमत का आहे. तर ही मुळी एवढी दुर्मिळ आहे की जेव्हा सापाची आणि मुंगसाची लढाई होती त्यावेळेस ही मुळी सापडती. आणि ही मुळी ह्या मावशींनी कशी आणली, कुठून आणली, ही काय आहे, कशी आहे, हेच आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ही 2 माणसं ह्या जंगलात, ह्या रानात एकटी कशी राहतात ना ते फक्त ह्या मुळीमुळे. भगवंतानी प्रत्येक जीवाला पोट दिलं आणि ते पोट भरण्यासाठी हातपाय सुद्धा दिले. सगळ्यांनाच कष्ट करून सुद्धा पोटभर अन्न मिळत नाही. त्या 2 घास अन्नासाठी प्रसंगी जीव धोक्यात घालून काम करावं लागतं. रात्री अपरात्री रानावनात जंगलात भटकावं लागतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे भगवंताने जशी भूक भागवली तशी ह्या जीवांना एक अदृश्य शक्ती सुद्धा प्रदान केलेली आहे. याच शक्तीला सोबत घेऊन हे 2 जीव म्हणजेच लक्ष्मण आणि फुलाबाई पवार मूळचे रायगड तालुक्यातील दहिवाळी गाव सोडून राजगड तालुक्यातील खांबवडी येथे स्थायिक होऊन आपल्या पोटाची कशी काळजी घेत आहेत याचा हा संघर्षपट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. लक्ष्मण चंदर पवार. फुलाबाई. तुमचं मूळ गाव कुठलंय? वडवाकी. ते कुठं आलं? या घाटाच्या खाली, केळत पाशीच्या खाली. कोकणात. हा. मग ते कोकण सोडून इकडं वर देशावर कसं काय आला? म्हणजे तुमची आम्हाला माणूसी चांगली आहे म्हणून आम्ही ह्या जाग्याला राहिलेले आहोत. नाही पण इथपर्यंत आलाव कसा? पण अशी पोट भरायला आलो. इकडं चांगला धंदा आहे, मासं खेकड्यांचा, कोणी कामाला बोलवतं. मग गावाला नव्हतं काय? गावाला नव्हतंच ना काय. तुमच्या माग पोरं बाळ आहेत की 2 पोरी,
एक पोरग आहे ते असेच आपले धंद्याला गेलेत, ते काही इकडे येत नाहीत. तशी येत्यात जात्यात हा महिन्यानी 2 महिन्यानी असे येतात. मग तुम्हाला काय लागलं बिगलं तर विचारतात का? काय नाही काय नाही आपणच शेवटी काय काम विचारत करायचं. पण तुम्हाला जर काय पोटाला लागलं दुखलं खुपलं तर ते तुम्हाला विचारत नाही? ते उलटे आमच्याकडूनच घेऊन जातात. आता कालच येऊन पोरगी गेली कालच गेली येऊन. हा इथं आले. रायगड मग मला काय म्हणायचे, ह्या वयात पोरांनी आधार द्यायला पाहिजे ना. यायला पाहिजे. ते उलटे माझ्याकडून काय पैसा रुका ते आमच्याकडेच मागत्यात. मग तुम्हाला काय इथं आधार आहे मग पैशाचा? मग कायचा काम धंदा करायचा तवा पैशाचा आधार आहे. त्याला काय आहे तवा खाणं नाही तर आपलं कसंही करायचं. मग नाही मग इथं करता काय तुम्ही? उद्योग काय करता पोटासाठी? मग पोटासाठी आता उद्या घेऊ आपलं काय इकडे कुठं मासं खेकडा कोणी कामाला बोलवलं तर जायचं. तुम्ही तुमचं गाव सोडून इथं आलाव, मग तुम्हाला इथं आसरा कसा काय मिळाला? आसरा दिला ह्या मालकाने दिला आसरा, राम म्हणून माझ्याकडेच. हा तर त्याच्याकडे राहिलं. शेतीतून काम करायची. मग हे घर त्यांचं आहे होय? का तुम्ही बांधलं? हे मी बांधलंय मी. ते आम्ही स्वतंत्र मग ही जागा कोणाची आहे? ह्याच मालकाची आहे. म्हणजे ह्या ज्या शेतमालकाची जागा आहे तिथं तुम्ही येऊन राहताय? हा इथं आम्ही राहतो. मग तुम्हाला असं हक्काचं घर आहे पण नाही? नाही नाही घर काहीच नाही. नाही. आता जवळ रुपयाच नाही, घरात पण काय नाही, असा केव्हा तरी आला असेल ना प्रसंग? येतच. मग तेव्हा काय केलं? मग काय जायचं असं आता ह्या गावातनी ओळख आहे बायची. हा मग ते जाते गावातनी, मग देतात बाया बिया आपल्या उसणं काय थोडं दाणं बिणं कुठं काय अशा नाही, पण माणूस एकदा देईन दोनदा देईन, सारखं कोण उभं करीन दारात? दारात नाही. दारात नाही उभं करत कोण. म्हणजे आपण आपल्या घराची कल्पना केलेली असते की 1 बेडरूम पाहिजे, हॉल पाहिजे, काही ना 2 बेडरूम हवे असतात, मुलांसाठी सेपरेट बेडरूम हवे असते, डायनिंग हॉल, किचन. बघा या माणसाकडे काय आहे का? त्यापैकी एकही गोष्ट नाही यांच्याकडे, तरी ती सुखी आहेत. आज काय मिळलं तर पोट चालणार, उद्या काय मिळेल हे माहिती नाही. फक्त बाबा पोट भरणं एवढं त्यांचं उद्दिष्ट आहे. हा संसार त्यांचा. आपण आयुष्यभर हे पाहिजे, गाडी पाहिजे, गाडी झालं की चांगला फ्लॅट पाहिजे, फ्लॅट मिळलं की कुठंतरी जागा पाहिजे 2-4 एकर का फार्म हाऊससाठी, सेकंड होमसाठी. अहो यांना सेकंड नाही, यांना फर्स्ट होम जे आहे ना ते पण नाही हक्काचं. कसे दिवस त्यांनी काढले असतील आणि काढतात. आणि हे 2 जीव एकटेच आहेत. मुलं काय आता येऊन चौकशी करतात, पण त्यांना एकट्याला जीवन जगायचं. काय या पुढातून कधी चोकाटा येऊ शकतो. मी तुम्हाला विनंती करेल, ताटातले 2 घास तरी यांना द्या. ह्यांना हक्काचं घर तरी मिळेल, डोक्यावर आसरा मिळेल आणि पोटभर अन्न तरी मिळेल. मग ह्या चुलीला लागणारे फाटी पिटी ते कुठून आणतीस? मग ती जायची तिकून आणायची, कामाला जायची तिकूनच कौलाभर आणायची. मग पावसा पाण्याचं मग ते आणायचं 1-2-4 भार हा आणि मग ती एकूण त्या कोपऱ्याला भरून ठेवायचं. आता काय जमत ना, हातपाय लय दुखतात. हे बघा ह्या पिवशी ह्या असल्या टुपा हा आणायच्या, लावायच्या रातभर. हात दुखतात म्हणून, हात दुखतो म्हणून, हात दुखतो म्हणून. जे बघा असलं. ह्या गोळ्या कोणी दिल्या? ह्या गोळ्या कोकणातून मेडिकल मधल्या. असं 4-4 पैसे करून 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 हप्त्यावर गाडी घेऊन दिली. ती मोटर गाडी असतात ती. नातूला नातूला घेऊन दिली? तुम्ही घेऊन दिली? हो मी घेऊन दिली. आता तुला खायला 4 रुपये नाही, तू नातू जास्त जीव लावलाय. उद्या भाऊ असं बसल्यावर, जाग्यावर बसल्यावर आपल्याला बघायचं कोण? म्हणून ती एक पोरगी मी जवळ घेतली, बारकी, हातावर पण आधार. आता जेवण कालच गेली. लाईट नाही काय नाही, ह्या बॅटऱ्यांवर नुसतं, ह्या बॅटऱ्यांवर, ह्या बॅटऱ्या. हा ह्या इथं 2 हे चार्जिंगची बॅटरी लावली. हो. पण ते चार्जिंग कुठून करून आणते मग? गावात
माणसं चांगले आहेत. तुमचं असं घर हे बघा, इथं ना भीती येत काय नाही, नुसतं ती कारवीचा कुड घातलाय. मग ह्यातून काय इचू काटा येतो आतमध्ये? येतात तर काय होतात, येतात. कधी साप बीप आतमध्ये येतो? हो, आलता कधी? आलता की मारला एक ते जाळ होता, त्या जाळ्यामध्ये गुपला होता. कुठं? घरात. तिथं घरातच. साप होता? हो, साप होता, नाग, असल नाग होता. अरे बापरे. मग ते तुम्हाला कसं कळलं? मग ते जाळं बांधून ठेवलेलं होतं ना, ते मी उचलायला गेले, लोंबकाळायला लागलं. त्याचं ते दात अडकलं ना, ते आपल्या जाळ्यात अडकलं. तो खाली लोंबकायला लागला. म्हणलं काय आहे तस, तेव्हा तो मी बघितला. मग ते जाळं मी काय केलं, काठीने तो बोजाच बाहेर नेला. असं ऊन तापलेलं होतं 2च्या टायमाला. त्या रस्त्यावर तो नुसता मेला, तळमळ करून मेला. ते ह्याने 15 दिवसांनी मग तो काढला. पावसा पाण्याचं गळतं का? ते गळतं, कागद टाकायचा वर, गळायला लागलं का परत आणायचं. म्हणजे प्रत्येक वर्षी कागद नवीन टाकायचा? नवीन टाकायचं प्रत्येक वर्षी. आता पत्र टाकून काय तेवढी त्याचं आमच्या जवळ हिंमत नाही ना. 4 रुपयाचा धंदा, तो खायचा पोटाला का ते आपलं पत्रांना सासून ठेवायचं. भूक बघायला पाहिजे, पाठीला दुख, पोटाला भूक. तुझा चहा कधी व्हायचा का? आता चहा होईल शिमग्याला. हाय ना चहा पावडर आणि हे साखर आहे का? हाय साखर आहे ना? हा, नाही तर मी आणू का? नका. आणली तर एक 6 महिन्याची तरी आणा. बरं बरं, 6 महिन्याचं आणू का? 6 महिन्याची आणा. म्हणजे 6 महिने पूर्ण एवढं सामान आणू का तुला? बरं, खरं म्हणतोय मी. मग खरंच 6 महिन्याची आम्हाला द्या, आणि नंतरची बात मग बघू. मग आता चहा करण्यापुरतं आहे का साखर? आहे साखर. मग आता कर की. त्यात काय पैसे आहे का? कुठलं पैसे? मग काय लपून ठेवलं? त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता ना सापाची भ्या, हे असलं माझ्याकडं तर साप येऊ शकते, माझ्यापर्यंत नाही. म्हणजे थांबा, हे काहीतरी वेगळंच दिसतंय. काय ते? म्हणून मी या जंगलात राहते. खरं तर खरं माणसाने बोलावं, आणि खरं तर खरं माणसाने चालावं. वास घेऊन बघा. काय आहे? औषध ते त्याचंच औषध आहे हे. म्हणजे काय जर घरात आलं तर ह्याच्यावर काही येत नाही. शनिवार धरून काय करायचं, नखभर काढायचं, एवढा टोपभर पाणी करायचं, आतून निगड आपण म्हणतो ना, निरगुडी, त्याचा एक टाळा आणायचा आणि तो भिजवून असं शिपायचा. पण हे काय? सापाचं औषध. मग ते करायचं काय? पण त्याचं ते मी आता पाणी सांगितलं ना, चेचायचं, ते चेचायचं, पाण्यात टाकायचं. पाण्यात पाण्यात टाकायचं. चेचायचं ते, आणि त्याचं पाणी वास करायचं. ह्याच्या मुलं मी ह्या जाग्यावर आहे. पुढं का? त्याची ही जी मुळी आहे, हम्म. ही मिळू चिचून पाण्यात टाकायची, पाण्यात टाकायची. आणि ते पाणी निरगुड्याच्या पाल्याने घरभर शिपडायचं. हा, त्याने जनावर, साप, इचू काटा घरात येत नाही अजिबात. येत नाही. तुला कुठं सापडलं हे? ते जंगलात कोकणचा आहे. ते इथं चुलता ना. आहे, चुलता. त्या चुलत्याने 3000 रुपये घेतलं, तेव्हा मला हे नकबर दिलंय. कधी आणलं होतं तू हे? त्याला झाली 5-6 वर्ष. मग आता ह्याची शक्ती किती वर्ष टिकते? जशी टिकवू तशी कायमस्वरूपी? कायम. मी गेले 5 वर्ष तुझ्या बरोबर हे. कुणाला काटा जर लागला ना, का नकबर द्यायचं असं कातरून, हं, येळ्याचे ह्याने कातरून द्यायचं, हं. चावायचं, गुटकी गिळायची. 3 उलट्या झाल्या का साप उतरला. दवाखान्यात काय जाण्याची गरजच नाही. म्हणजे ह्याचा तुकडा चावून. आता हे जर मला पाहिजे असेल तर मी कुठून आणू शकतो? तुम्हाला मला कसं गावले? तुम्हाला नाही घावायचं ते. मला कोण देईन मग हे? तुम्हाला कोण देणार आता ते? आमच्या सारख्यांनाच भेटलं तर तुम्हाला नकबर भेटल, ना तर नाही भेटायचं. आता हे विकायचं म्हणलं किती रुपयाला विकणार तू? ते 20-30 लाखाचं आहे, तरी आम्ही देत नाही. केवढ्याचं आहे? 20-30 लाखाचं. काय पण सांगते तू. काय पण सांगत नाही. डॉक्टर पण झटून गेल्यात, पण आम्ही डॉक्टरला पण देत नाही. अरे बापरे. म्हणजे एवढीशी ही बारकीशी मुळी 20 लाख रुपयाची म्हणते तू? हो, हे भेटत नाही. 20 रुपये असत्यान. 20 रुपये, 20 रुपये नाही. चुलत्याला 3-4 हजार रुपये दिलं, तेव्हा चुलत्याने दिली. अरे बाप. तसं कोण देत नाही. काय नाव घ्यायचं?
मोठ्याचं मोठ्याचं त्याला असं नाव काय नाही, त्याला नाव नाही ते. पण ते सापडते कसं हेच बरोबर आहे म्हणून. त्याच भेटत नाही. आता त्यांना भेटली ती काय त्यांना ते सांगायचं नाही. सापाची मुंगसाची झोंबी झाली ना तेव्हा त्या माणसाने हेर ठेवली तेव्हा ती माझ्या चुलत्याला भेटलेलं आहे. असं बहुतेक जणांना भेटलेलं आहे. म्हणजे जुनी माणसं होती ना त्यांचं हे राजकारण आहे. म्हणजे ते मुंगूस आणि साप जेव्हा लढला हा. तेव्हा ती सापडली. सापडली मग असं कोणाला पण घावत नाहीये. नाही घावत ते ती मला इकडे द्यायची म्हणली तर केव्हा द्यायची नाही भेटायचं. डायरेक्ट तुला मदत करून ठेवलीस. मंडळी हीच ती 20 लाख रुपये किमतीची मुळी जी सापाच्या दंशावर उपायकारक आहे. ह्या सापाच्या दंशामुळे जो त्रास होतो ना ते ह्या मुळीमुळं कमी होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात जर शिंपडला नाही पाणी तर आजूबाजूला पण सर्प किंवा कीटक येत नाहीत. ही एवढी दुर्मिळ आहे ना. ह्या मावशीनं म्हणलं मला ती विकत दे तरी पण तयारी नाही. 20 लाख रुपयाला देते का? 20 लाख रुपयाला नाही. तुम्ही विचार करा त्यांच्याकडे आता मी 20 लाखाला म्हणलं तर ती तयार नाही. त्यांचा जीव की प्राणी. नीट ठेव, तुमचं आयुष्य आहे. तुला मी 20 लाख रुपये आता दिलं तरी तुम्हाला ही मुळी परत मिळणार नाही. आणि ह्या मुळीमुळे तुमचं दोघांचा जीव जगलं जीव जागला. आणि तुम्ही ती जीवापाड जपली या. नीट ठेवा ती. लय भारी ती कोणाला देत नाही तर लय लोक मागतात आमच्या. खेकड्यांना जंगलात तेवढ्या फिरते गवतात नाही फिरते पण काही मला दिसत नाही. पोटापुरते खेकडे मारले काय आले. मग कधी जंगलात गेल्यानंतर कधी ते खेकडे बिकडे पकडताना साप चावत नाही? ह्याच्या मुलं जवळ माझ्या येत नाही. ते जवळच असतं ना. जवळ नाही ती तू. तू माझ्या जवळच असतं पिशवीत. त्यामुळे तुला कायची भीती नाही. मग ते उगाच फिरते का रानात. रात्रीची एकटी जाती खेकडं पकडायला. 2-1:30 वाजेपर्यंत मी रानात असते. त्या मुळीमुळं. हा तुम्हाला अशी रानातली बरीच औषधं माहिती असतील. बरीच औषधं माहिती आहेत पण ते आता नाही आपल्याला जमत नाही नाही गोळा नाही केली पण तुला माहिती असेल ना. माहिती आहे. कुठली कुठली असतात? मूळवाद्याचं मूलवाद होतं त्याचं, आपलं ते घाटसरप होतं त्याचं, असं त्यांना ते औषध माहिती. पण ते आपल्या त्या माणसाकडे नेऊन जायला लागतं. कामीण झाले तर ते हे काय दारात लावलं हे औषध काय एरण. त्याचं काय करतं? शनिवारी पाणी करायचं आणि पियाचं. पाट उठायचं ते काय आहे? एरण. हा पाट उठायचं तुमच्या मी सारख्या. शनिवारीच का पण? हा शनिवारीच. हा तुम्हाला जर औषध लागतो ना, खोकला हाय, नुसता बरका पडतोय, ताप येतोय, पोटात आग होते, मग तुमच्या सारख्याने सांगितलं का 4 वाजता उठायचं. ह्या बांगड्या अशा करायच्या, वाजवायच्या नाही काय नाही, नाही तर मग दोऱ्याने बांधायच्या. बांगड्यांचा आवाज होता का मला? हा आवाज नाही करायचा. मग याचं पहिलं उगवतलं तोडायचं पान, मागून मावलतलं तोडायचं, असे 2 पानं तोडायची. आपला ह्यो मेस नाही का आहे मेस. मेस, हा त्यातलं उगवतलं मावलतलं तोडायचं. हा तुळशीचा पाला, हा त्यातलं उगवतलं मावलतलं तोडायचं. पान असं उगूच इकडे एक मावळतीचं एक. मावळचं एक. असे झाले 3. हा आडूसा, हा त्यातलं उगवतलं मावलतलं तोडायचं. हा आणि मग एक पितांबरी बोलतात, पितांबरी. ते पण काय झाडच आहे का? हा. झाडच आहे. इथलं उगवतलं मावलतलं तोडायचं. हा किती झाली? 5. 5. ववा, हा तो ववा आणायचा, हा पिवळी तंबाखू, हा आणि मग ती पानं काय करायची, ती न्यायची, ती धुयाची, हा फ्रीजमध्ये टाकायची. हा आणि मग ते तुम्ही फिरवता ना मिक्सर. मिक्सर का काय, त्याच्यामध्ये टाकायची, ते पाणी करायचं. हा त्याच्यामध्ये दुसरं डबल पाणी ओतायचं. हा मोठा अर्धीचा गलास आहे ना, अर्धी बाटलीचा हा गलास, हा तो घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी करायचं, हा कपाळाला लावायचं हा आणि हाताने तुमच्या तोंडाला तो गलास लावायचा. आणि ते पाणी पिलं का झालं तुम्ही चांगलं. का जर काम नसेल मग घरात चूल कशी काय पेटते? पेटवायचे आता तसेच काय कुणाकडे तरी जायचं, काय कामधंदा बघायचा, नाही तर आजचं उद्या कामाचं घ्यायचं, 4 रुपये यायचं आपलं मग आणि बागवायचं त्याच्यावर. पाया जाते आपली खळ्यांनी भात काढते. खळ्याव म्हणजे ते मळणी केलेलं. हा हे काय ह्या मळण असं ह्याच्यातलं भात काढायचं.
म्हणजे त्यांनी जे शेतकऱ्यांनी मळणी करून राहिलेलं धान्य हा ते काढायचं आपलं 4-4 दाणं आणते आपली गोळा करून उंदरांच्या बोळातनी काय असेल ते हां गोळा करून अशा आणायचं काढून आणि त्याच्यावर बागवायचं. तू उद्या जर आजारीच पडली मग ह्या माणसाला खायला कोण घाली तर हाताने करायचं. करता हाताने? हा भात घालायचा आपला हाताने थोडासा भात घालायचा आपलं आजारी पडली तर मग तिला थोडासा खायला द्यायचा आपण थोडं खायचं. म्हणजे 8 दिवस भातावरच काढायचं. आणि मग काय करायचं आता भाकरी आपल्याला नाही जमत म्हणलं भातावरचं आपलं का करायचं कसं तरी पण मग काढायचं. आता वाटत नाही की बाबा कोणतरी पोरगा असतं बा मग सोबत तर आम्हाला करून खायला घाला असलं. हा घातलं असतं ना पण ते आता नाहीत म्हणलं आता काय करायचं शेवटी आजारी पडलो नाही पडलो तरी ते करावंच लागतंय आपल्याला. तर मग ह्या शेतामध्ये काय खुरपायचं कुठं काय करायचं हे वाटणं हरभरा काढायला आला की काढायचा. हां बाकी काय तर मग त्याचा आता फिक्स पगार देत नाही तुम्हाला? फिक्स नाही पगार. मग आता एक काढून संपल्यानंतर काय कामच नसतं नंतर काय नाही काम. मग तवा तेव्हा काय तवर मासा काटा होतो इकडं मोकळं तवर हे नदीला हां. मग नदीला जायचं माशा काट्याला बाकी काय करायचं. मंडळी मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत विनंती करेल की ह्या लोकांना हक्काचं 2 वेळचं खायला अन्न मिळावं त्यांच्या डोक्यावर आसरा मिळावा ही त्यांची माफक अपेक्षा आहे. आणि तुम्ही तेवढे जाणकार आहात समजदार आहात आणि दानशूर पण आहात याचा प्रत्यय मला येत आहे. तुम्ही या माणसाला मदत नक्की कराल याची मला खात्री आहे. त्यांचा खाते नंबर मी खाली दिलेला आहे. हे पोस्टाचं खातं आहे. त्यांना 2 वेळचं अन्न मिळू शकतं आणि डोक्यावर छप्पर मिळू शकतं. हे कोण कुठली लोक देशातलं आले कोकणातनं खास पोट भरण्यासाठी. आता मुलं पण जवळ नाहीत. या उतर वयात कधी आजार पण आलं तर करणार काय. कधी कधी बाबा स्वयंपाक करतात तेव्हा आजीला खायला घालतात. यांचं आयुष्य संघर्षमय आहेत पण ते कष्ट करायला घाबरत नाहीत. पण तुमच्या आधाराची गरज आहे. ही गाय तुमची हो ती तिकडून कोकणात आणली का? कोकणातून आणली ते गणेश शिलिमकर हां बोरवळ्याचा हां. त्याने दिलेले आहे. ते आता मी सांभाळ करते हिकून पेंडा तिकून पेंडा अशी आणते. मग ती गाय होती का फक्त खोंड पण होता बरोबर? ही आली हिथं आणली तवा ही आली. हां का ही खोंड इथे झालाय का? हो, खोड झालाय. मारायचं मला नाही तेवढं तरी बरं आहे ना दूध तरी मिळेल तुला हक्काचं. हो मग ते शेळ्या बिळ्या पाळल्या तर काय होतंय चालेल का शेळ्या? चालतील. पैसे नाही काय नाही मग त्या पेटीमध्ये काय भरून ठेवलंयस तू? अक्का सरकारने दिलं तेवढं ठेवलंय. पण ती एवढी मोठी पेटी कोणाची आहे? ती दिली असे त्याच्यामध्ये साड्या बिड्या ठेवलेल्या आहेत कलता कपडा. असं आहे का? हो. मी म्हणलं पैसे भरून ठेवले. चांगली मोठी पेटी आणली आहेस तू. हा इकडे काय कोंबड्या असतात का? कोंबड्या होत्या त्या नेल्या काल पोरीने समध्या कोकणात शाबास. नेल्या. तुला तिने फक्त औषधं दिली आणि कोंबड्या करून गोळा करून नेल्या. इथं काहीच नाही राहत. काय नाही राहत. ते कुत्री येतात कुत्री. हं. कुत्र्या मुलं म्हणलं हे बे ते आहेत 4 कोंबड्या त्यांनी. मग मी काय म्हणतो इथं शेळ्या पाळल्या बकरी पाळली किंवा आता तू म्हणते कोंबड्या पाळल्या तर तरी ठीक आहे. मग त्याला कोणी जर मदत केली तर चालेल का? हो चालेल. हे का घराच्या आजूबाजूला तर नाही ह्या पपया लावल्यात तेवढंच आपलं पोट भरण्यासाठी. कोण ह्याला घर बनवलं? फक्त माणसं राहतात म्हणून घर बनायचं. मंडळी कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं. आपल्यापाशी काय आहे आणि किती आहे यानं काहीही फरक पडत नाही. फक्त आपली विचार करण्याची पद्धत आणि नियत शुद्ध असावी. येच हो का मायाने बोलवलं तर मूक प्राणी पण जवळ येत आहे. माणसांचं काय म्हणून तुझं नाव काय ग?
प्रेमाने बोलवलं तर मोकळं जनावर पण जवळ येते. माणसाला प्रेम दिलं तर माणसं पण जवळ येतात. तुला यायचं आमच्या बरोबर आहे का? ऐ किती का जवळ डोक्यात बसलं ताई. चला बाय बाय मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया पुढच्या शुक्रवारी 11:11 लक्षात ठेवा वेळ. ऐ तू कुठं चाललीस? उधर चल, जा जा. उधर 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 उधर. तुमचा आधार त्यांना मिळावा या आशेवर मी आजचा व्हिडिओ संपवतोय. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा. पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन वळणावर, नवीन प्रवासात आणि एका नवीन आनंदासोबत. तोपर्यंत धन्यवाद.